नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 18 मे 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. मे 17. स्पष्टीकरण. जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन दरवर्षी मे 17 रोजी साजरा केला जातो। हा दिवस आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या स्थापनेची आणि 1865 मधील पहिल्या आंतरराष्ट्रीय टेलिग्राफ कन्व्हेन्शनवर स्वाक्षरी केल्याची आठवण करून देतो। प्रश्न 2. नुकतीच पेरियासामी कुमारन यांची कुठे अधिकृतपणे भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. युनायटेड किंगडम. स्पष्टीकरण. वरिष्ठ मुत्सद्दी पेरियासामी कुमारन यांची अधिकृतपणे युनायटेड किंगडममध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। 1992च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी पी. कुमारन यांनी 13 मे 2026 रोजी नामनिर्देशित उच्चायुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आणि 14 मे 2026 रोजी लंडनमध्ये औपचारिकपणे आपले पद स्वीकारले आहे। युनायटेड किंगडम देशाची माहिती. युनायटेड किंगडम हा इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड मिळून तयार होतो। राजधानी लंडन. चलन पाऊंड स्टर्लिंग. पंतप्रधान कीर स्टारमर. आता पाहू युनायटेड किंगडमशी संबंधित इतर चालू घडामोडी। ब्रिटनच्या संसदेने तंबाखू आणि वेप्स विधेयकाला मंजुरी दिली आहे। युनायटेड किंगडमने लहान मुलांसाठी कडक स्क्रीन टाईम मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत। भारतीय हवाई दलाने ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सच्या वैमानिकांना म्हणजेच पायलट्सना प्रशिक्षण देण्याबाबत सहमती दर्शविली आहे। भारत आणि ब्रिटनने वैज्ञानिक सहकार्याला चालना देण्यासाठी रामानुजन ज्युनियर रिसर्चर्स प्रोग्राम सुरू केला आहे। डेव्हिड लॅमी यांची ब्रिटनचे नवीन उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। कृषांगी मेश्राम ब्रिटनची सर्वात तरुण सॉलिसिटर बनली आहे। जेकब बेथेल इंग्लंडच्या पुरुष क्रिकेट संघाचा सर्वात तरुण कर्णधार बनला आहे। प्रश्न 3. नुकताच कोण कॉमन क्रायटेरिया डेव्हलपमेंट बोर्डचा अध्यक्ष बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. भारत. स्पष्टीकरण. भारताची एप्रिल 2026 ते एप्रिल 2028 या 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी कॉमन क्रायटेरिया डेव्हलपमेंट बोर्डचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ही महत्त्वाची जबाबदारी आंतरराष्ट्रीय आयटी सुरक्षा मानके आणि प्रमाणन संरचनेला आकार देण्यामध्ये देशाच्या वाढत्या भूमिकेला अधोरेखित करते। आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी। आयसीसीच्या एकदिवसीय संघ क्रमवारीत भारत अव्वल स्थानावर राहिला। भारत प्रतिष्ठित 2026 आशियाई भारोत्तोलन चॅम्पियनशिपचे यजमानपद भूषवत आहे। जागतिक स्थलांतर अहवालानुसार वर्ष 2026 मध्ये जगात सर्वाधिक प्रेषण म्हणजेच परदेशातून पाठवलेला पैसा प्राप्त करणारा देश भारत बनला आहे। भारत आणि युरोपियन युनियनने संयुक्त ईव्ही बॅटरी रिसायकलिंग उपक्रम सुरू केला आहे। कैरो येथे आयोजित ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताने पहिले स्थान मिळवले आहे। भारताची पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच ऋतिका श्री बनली आहे। भारत जांभळाच्या विकासाचे उगमस्थान म्हणून उदयास आला आहे। आशियातील सर्वात लांब एलिव्हेटेड वन्यजीव कॉरिडॉरचे उद्घाटन भारतात करण्यात आले। प्रश्न 4. नुकताच भारताचा पहिला सॅटेलाइट टॅग असलेला गंगा सॉफ्टशेल कासव कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. स्पष्टीकरण. भारताचा पहिला सॅटेलाइट टॅग असलेला गंगा सॉफ्टशेल कासव आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आला आहे। 15 मे 2026 रोजी लुप्तप्राय प्रजाती दिनाच्या निमित्ताने त्याला ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात पुन्हा सोडण्यात आले। प्रश्न 5. नुकताच शेतीवर आधारित एतोर गेडी उत्सव कोणत्या राज्यातील आदी जमातीद्वारे साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. अरुणाचल प्रदेश. स्पष्टीकरण. शेतीवर आधारित एतोर गेडी उत्सव अरुणाचल प्रदेशमधील आदी जमातीद्वारे कृषी चक्राच्या म्हणजेच शेतीच्या नव्या हंगामाच्या सुरुवातीच्या कामासाठी साजरा केला जातो। या काळात गावकऱ्यांकडून पिकांचे प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेताभोवती सामूहिकपणे कुंपण घातले जाते। अरुणाचल प्रदेश राज्याची माहिती. राजधानी ईटानगर. मुख्यमंत्री पेमा खांडू. राज्यपाल केटी परनाईक. आता पाहू अरुणाचल प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी। वनस्पतीची नवीन प्रजाती स्टॉरन्थेरा ओरोग्लुसाचा शोध अरुणाचल प्रदेशमध्ये लागला आहे।
कॅबिनेट समितीने अरुणाचल प्रदेशमधील कलाय जलविद्युत प्रकल्पासाठी 14,105.83 कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. अरुणाचल प्रदेशची गिर्यारोहक कबक यानोहीने पश्चिम गोलार्धातील सर्वात उंच शिखर म्हणजेच अर्जेंटिनामध्ये असलेले माउंट अकोनकागुआ यशस्वीपणे सर केले आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये अग्निपरीक्षा सरावासाठी भारतीय लष्कर आणि आयटीबीपीची संयुक्त मोहीम पार पडली. फुलांच्या वनस्पतीची एक नवीन प्रजाती स्ट्रोबिलॅथिस अरुणाचल प्रदेशमध्ये शोधली गेली आहे. अरुणाचल प्रदेशचा केई पन्यूर हा भारताचा पहिला बायो हॅपी जिल्हा बनला आहे. प्रश्न 6. नुकताच कोणत्या राज्य सरकारने सर्व सरकारी शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थना सभेदरम्यान राष्ट्रीय गीत वंदे मातरम गाणे अनिवार्य केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. पश्चिम बंगाल. स्पष्टीकरण. पश्चिम बंगाल सरकारने नुकतेच राज्यातील सर्व सरकारी आणि शासकीय अनुदानित शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थना सभेदरम्यान राष्ट्रीय गीत वंदे मातरम गाणे अनिवार्य केले आहे. अनिवार्यता शाळा प्रमुखांना हे सुनिश्चित करावे लागेल की विद्यार्थ्यांनी त्यांचे वर्ग सुरू होण्यापूर्वी होणाऱ्या सकाळच्या प्रार्थना सभेत म्हणजेच मॉर्निंग असेंब्लीमध्ये अनिवार्यपणे वंदे मातरम गाणे म्हटले पाहिजे. पश्चिम बंगाल राज्याची माहिती. राजधानी कोलकाता. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी. राज्यपाल आर.एन. रवी. आता पाहू पश्चिम बंगालशी संबंधित इतर चालू घडामोडी. अन्नपूर्णा भंडार योजना पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली आहे. सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भारताचा पहिला अणू मटेरियल प्लांट पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आला आहे. पश्चिम बंगाल सरकारने द्वारे चिकित्सा म्हणजेच घरोघरी वैद्यकीय सेवा उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. ब्युटीस बरगाभिमे नावाची एक नवीन खाडीतील किंवा भरतीची माशाची प्रजाती पश्चिम बंगालमध्ये शोधली गेली आहे. मथुआ धर्ममेळा पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्यात आला होता. बांग्लार युवा साथी योजना पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली आहे. प्रश्न 7. नुकतेच राजस्थानमधील पहिल्या सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. भिवडी. स्पष्टीकरण. राजस्थानमधील पहिल्या सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरचे उद्घाटन भिवडी, अलवर येथे करण्यात आले आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी भिवडीच्या खुशखेडा भागात या आधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्लस्टरचे अनावरण केले. राजस्थानला भारताचे प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर हब म्हणून विकसित करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. प्रश्न 8. नुकतेच कोणत्या राज्यातील भोजशाळा कमल मौला मशीद परिसराला मंदिर घोषित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. मध्य प्रदेश. स्पष्टीकरण. भोजशाळा कमल मौला मशीद परिसर मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने मे 2026 मध्ये दिलेल्या एका ऐतिहासिक निर्णयात धार येथील या वादग्रस्त परिसराला हिंदू मंदिर म्हणजेच देवी सरस्वतीचे स्थान घोषित केले आहे. मध्य प्रदेश राज्याची माहिती. राजधानी भोपाळ. मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव. राज्यपाल मंगूभाई सी पटेल. आता पाहू मध्य प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. कार्बन शोषून घेणारा भारताचा पहिला शेवाळ वृक्ष भोपाळमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. 5 दिवसीय एकात्मपर्व सांस्कृतिक उत्सवाचे उद्घाटन ओंकारेश्वर येथे करण्यात आले. प्रगत कृषी मेळावा 2026 चे आयोजन मध्य प्रदेशातील रायसेन येथे करण्यात आले होते. भोपाळ पासपोर्ट कार्यालयाने ब्रेल आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू केल्या आहेत. बिम्सटेक युवा वारसा आणि शाश्वत विकास सखोल अभ्यास कार्यक्रमाचे आयोजन मध्य प्रदेशात करण्यात आले होते. नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी मध्य प्रदेशातून फेअर से फुर्सत योजना सुरू केली आहे. बोत्सवाना येथून आणलेले 9 चित्ते भारतातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहेत. प्रश्न 9. नुकताच कोणत्या राज्याचा 51वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. सिक्कीम. स्पष्टीकरण. 16 मे 1975 रोजी सिक्कीम भारताचे 22वे राज्य बनले होते. या वर्षीच्या समारंभादरम्यान मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग आणि इतर नेत्यांनी राज्याच्या विकास प्रवासाची आणि कामगिरीची आठवण केली. सिक्कीम राज्याची माहिती. राजधानी गंगटोक. मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग. राज्यपाल ओमप्रकाश माथुर. आता पाहू सिक्कीमशी संबंधित इतर चालू घडामोडी. युनेस्कोने सिक्कीमसोबत बांबू, वेत आणि लाकडापासून बनवलेल्या पुलांच्या रुसूम अभियांत्रिकी पद्धतींचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी भागीदारी केली आहे. सिक्कीम हा देशातील पहिला पेपरलेस न्यायव्यवस्था असलेले राज्य घोषित करण्यात आला आहे. भारतीय सैन्याने सिक्कीममध्ये सीमा रेडिओ स्टेशन सिक्कीम सुंदरी लॉन्च केले आहे. भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कोरने सिक्कीममध्ये ऑपरेशन हिमसेतू सुरू केले आहे.
सिक्कीमची स्तुती प्रधान हिची जागतिक युवा संसद 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. प्रश्न 10. नुकताच केंद्र सरकारच्या अनुपालन घट आणि नियमन उपक्रमांतर्गत सर्व 51 प्राधान्य सुधारणा क्षेत्रे पूर्ण करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. त्रिपुरा. स्पष्टीकरण. केंद्र सरकारच्या अनुपालन घट आणि नियमन उपक्रमांतर्गत सर्व 51 प्राधान्य सुधारणा क्षेत्रे पूर्ण करणारे त्रिपुरा हे भारताचे पहिले राज्य बनले आहे. राज्याने या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत टप्पा 1 आणि टप्पा 2 दोन्ही यशस्वीपणे लागू करून एकूण 51 प्राधान्य क्षेत्रे पूर्ण केली आहेत. त्रिपुरा राज्याची माहिती. राजधानी आगरतळा. मुख्यमंत्री माणिक साहा. राज्यपाल इंद्रसेना रेड्डी. प्रश्न 11. नुकताच कोणत्या राज्य सरकारने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबवरील बंदीचा निर्णय मागे घेतला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. कर्नाटक. स्पष्टीकरण. कर्नाटक सरकारने नुकताच राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांमधील हिजाबवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 2022 मध्ये जारी केलेला तो आदेश अधिकृतपणे मागे घेतला आहे, ज्यानुसार शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यावर बंदी घालण्यात आली होती. कर्नाटक राज्याची माहिती. राजधानी बेंगळुरू. मुख्यमंत्री सिद्धरामय्या. राज्यपाल थावरचंद गेहलोत. आता पाहू कर्नाटकशी संबंधित इतर चालू घडामोडी. पंतप्रधान मोदींनी बेंगळुरूमध्ये नवनिर्मित ध्यान मंदिराचे उद्घाटन केले. एनसीआरबीच्या अहवालानुसार बेंगळुरूमध्ये सर्वाधिक आत्महत्या दराची नोंद झाली आहे. भारताचे पहिले राज्य जलद अंतराळ तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्र बेंगळुरूमध्ये सुरू करण्यात आले आहे. कर्नाटकने प्लॅटफॉर्म आधारित गिग कामगारांसाठी भारताची पहिली विशेष डिजिटल तक्रार निवारण यंत्रणा IPGRS लॉन्च केली आहे. QSMBA रँकिंग 2026 मध्ये भारतात IIM बेंगळुरू अव्वल स्थानावर राहिले आहे. प्रश्न 12. नुकताच भारतात आपला पहिला डेटा सेंटर कोण सुरू करणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. उबर. स्पष्टीकरण. कॅब सेवा पुरवणारी कंपनी उबर भारतात आपले पहिले डेटा सेंटर स्थापित करणार आहे. कंपनीने यासाठी अदानी समूहासोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे, ज्याची घोषणा मे 2026 मध्ये करण्यात आली होती. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या राज्यात भीममंडळी पर्यावरण वारसा स्थळाचे उद्घाटन केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. ओडिशा. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न. UPSC परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांसाठी CM इन्स्पायर योजना मेघालयमध्ये सुरू करण्यात आली आहे. भारताची पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच ऋतिका श्री बनली आहे. सिप्री 2025च्या अहवालानुसार संरक्षण खर्चाच्या बाबतीत अमेरिका अव्वल स्थानावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरदोई येथे उत्तर प्रदेशातील सर्वात लांब एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले. नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिझोराम सरकारने आपत्तीच्या माहितीसाठी खुआरेल ॲप लॉन्च केले आहे. अंदमान आणि निकोबारमध्ये पाण्याखालील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. कृषी मंत्रालयाद्वारे 2 दिवसीय कृषी कार्यक्रम फ्रूट होरायझन 2026 चे आयोजन लखनौ येथे करण्यात आले होते. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये सामील होणारा 26वा सदस्य देश सौदी अरेबिया बनला आहे. आंध्र प्रदेश सरकारने 13,000 कोटींचे विशाल मशरूम मिशन सुरू केले आहे. वर्ष 2026 मध्ये जगात सर्वाधिक प्रेषण म्हणजेच रेमिटन्स प्राप्त करणारा देश भारत बनला आहे. पंतप्रधान मोदींनी बेंगळुरूमध्ये नवनिर्मित ध्यान मंदिराचे उद्घाटन केले. आरबीआयचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झारखंड सरकारने प्राथमिक शाळांमध्ये 0 प्राथमिक गळती दर म्हणजेच 0 ड्रॉपआउट रेट साध्य केला आहे. अपार सक्सेना यांनी इंटरनॅशनल मास्टरचे विजेतेपद मिळवले आहे. मनोज अग्रवाल यांची पश्चिम बंगालचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डेन्मार्क येथे आयोजित उबर कप 2026 चे विजेतेपद दक्षिण कोरियाने जिंकले आहे. सिक्कीम हा देशातील पहिला पेपरलेस न्यायव्यवस्था असलेले राज्य घोषित करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील अलीगड येथील शेखा तलावाला रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. वर्ष 2025 मध्ये सर्वाधिक सागरी माशांचे उत्पादन करणारे भारतीय राज्य तामिळनाडू बनले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकताच GI प्रमाणित आल्याच्या शेतीसाठी कोणत्या राज्य सरकारने आले मिशन सुरू केले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.